प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। तुळजापूर नाक्यावर तुम्ही रात्रीच्या टायमिंगला 5 ते 4:30च्या टायमिंगला ॲक्सिडेंट झाल्यामध्ये मग आम्ही बघायला आलं तर आम्हाला सिव्हिल ना की दवाखान्यात आलं बघितलं तर तेव्हा टायमिंगला बेडवर होते. बेडवर बघितलं तर म्हणले ॲक्सिडेंट म्हणले. पण आतापर्यंत चालू आहे. आमचं म्हणणं एकच आहे की फक्त CBI चौकशी व्हावं. डेड बॉडी एकावर एक तिन्ही डेड बॉडी एका ठिकाणी होती. ॲक्सिडेंट झाल्यावर वेगवेगळं असतो पण ते तिन्ही एक असल्यामुळं आमचं CBI चौकशी करायला माझं योग्य आहे. म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यावर एकावर एक बॉडी होते. हो. कुठल्या गाडीवर होते ते? एक बरं आणि कोणी केलं ॲक्सिडेंट? काय माहिती मिळाली? नाही ना काय नाही अजून. आता फक्त चौकशी चालूच आहे म्हणते त्यांच्या रिपोर्टवर. मी विचारलं सर्वांना. मग ते ॲम्ब्युलन्सवर आलं तर त्याला विचारलं. त्यांनी म्हणलं असं होतं आम्ही आणलो आहे असं झालं. तिकडं सोलापूरची तिकडं काय निशाण वगैरे? ते आता मी तिकडे गेलो नाही सर. मी आहे इथे सकाळपासून इथेच आहे. तुमच्याकडून नातेवाईक आहेत हो माझं पोरगा आहे. कोण? रोहन कोरे. गणेश प्रकाश रोहन माझा राणा. काय झालं त्याचं? माझा भावाचं ॲक्सिडेंट झालं आहे. सकाळी 5:15 पूर्ण पोलीस होतं. मी गेलो ठिकाणी. माझं दोन मोठे पडलेले ॲम्ब्युलन्सने घालून आणले इकडं. कोण कुठून गेले माहिती नाही. आणि टायरवर टायराचे निशाण आहेत. मोठ्या गाडीच्या टायराचे निशाण आहेत. एवढं मोठे पडलेलं आहे. तिथं पोलिसांना सांगितलं की असं झालं. पोलिस चौकशी करत होतं तरी ते फोटो कॅमेरा CCTV कॅमेरा हा फुटेज त्यांना दाखवून. काय नाव भावाचं तुमच्या? नागेश प्रकाश गवंडी. काय म्हणजे कधी झालं ॲक्सिडेंट? कोणता झालं? 4:15 फोन आला आम्हाला. पहाटे 4:15 फोन आला की असं ॲक्सिडेंट झालं या इकडं. कुठं झालं दादा? हे रुपागवंडी चौकामध्ये. किती जण होते? तिघं होते. तिघं खला झाले. तिघं कला झाले. त्यामुळे तुमच्या भावाचं नाव काय? नागेश प्रकाश गवंडी. काय काम करत होतं? ते टोल नाक्यावर कामाला होतो. एका गाडीवरच होते का? तिघं एका गाडीवर होतो. कोण मारलाय काय उडवलंय माहिती नाही. काय नाही. तुम्ही गेल्यानंतर काय होतं तिथं? नाही पडले होते त्यांनी तिघं. एकाजागीच पडलं होतं तिघं बी. आणि ॲम्ब्युलन्सने घायला ते आपली. काय जखमा वगैरे होत्या? जखमा होते की त्यांना पायाला लागलं होतं. डोक्याला लागलं. कुठली गाडी होती? वेगळा पडतात. आमची बघ पोलीस काय म्हणतात? म्हणजे कोण उडवलंय का पडले? पोलीस चौकशी चालू आहे त्यांची. कॅमेरा बघून आणतो. CCTV फुटेज आणतो म्हणजे जाऊन तिथे फुटेज पाहिजे आम्हाला. ते कॉलेजचे काय म्हणते? CCTV आहे म्हणतात नाही? पहिला हाय म्हणतात आम्हाला. आता नाही म्हणतात मला माहिती नाही. तुम्हाला संशय आहे? वन आहे मला पहिला. तुम्हाला वाटतं ॲक्सिडेंट आहे का कोण मारलंय? काय संशय आहे का तुम्हाला? आता संशयाचं सँक्शन करून आहे. पट्टा आम्ही कोणी नव्हतो इथं झालेला आहे. संशय तर खायचं. तिघं मेले? तिघं नाही. मित्र होते सगळे? तिघं मित्र तरी सल्ला आत्ताचं मुलाचं सकाळी 4:30च्या दरम्यान ॲक्सिडेंट झाला असं म्हणत होतं. पण आत्तापर्यंत आता 6 घंटे होऊन चाललेत तरी ते जे घटना झाल्या त्याचं अजून काही चौकशी पण झाली नाही. पोलीस म्हणतात चौकशी करत आहेत. पण तिथं सिद्धेश्वर पॉलिटेक्निक कॉलेजचे एक CCTV कॅमेरा आहे. सकाळी आम्ही विचारल्यावर तिने म्हणले की चालू आहे, तुम्हाला 10ला या, तुम्हाला देतो म्हणून. मग नंतर पोलीस कंप्लेंट गेल्यावर त्यांनी म्हणतात की हे बंद आहे म्हणून. एवढं मोठं कॉलेज आहे. CCTV कसा बंद होतो? विशेष म्हणजे लेडीज कॉलेज आहे ते. हां, एवढं मोठं कॉलेज आहे. मेन रस्ता आहे. त्या कॉलेजच्या समोरच झालंय का? हा गेटच्या समोरच झालेला आहे. CCTV गाडी कॅमेरा दिसाली आयशर नंबर दिसेना म्हणते. कुठल्या गाडीवर होते मित्र? तुम्ही जेव्हा गेला होता तुम्हाला कसं कळालं? फोन कसा आला? सकाळी पोलीस फोन घेतले. काय म्हणून? असं ॲक्सिडेंट झाला तुमचा म्हणून फोन घेतले. मग आम्ही आलो, बघितलं. तिथं गेल्यानंतर बॉडी होती का? आम्ही इथं सिव्हिलमध्ये आलो. तिथं आम्ही गेल्यावर बॉडी सकाळी होते. गेलो. एक मिनिट. सकाळी जाऊन बघितलं तिथं थोड्या वेळाने. हां. तिथं टायराची चिक्का आहेत मोठे टायराची. 4 व्हीलरची मोठे गाड्याची चिक्का आहेत तिथं 100% गॅरंटी आहे. हां. पण CCTV कॅमेरा सुद्धा आहे तिथं.
तिचं काय अजून चौकशी झाली नाही. तुम्हाला काय वाटतं ऍक्सिडेंट आहे का दुसरं काय? फक्त सिव्हिल चौकशी करून म्हणलं तर चौकशी व्हा सिव्हिल चौकशी सिव्हिल पोलीस चौकशी करावं प्रशासन सखोल चौकशी तिघ जण मेलेत का? तिघांचे नाव काय? ना सिव्हिल चौकशी करण्याचे योग्य आहे. गणेश गवंडी हे नागेश प्रकाश गवंडी, हां. रोहन कोरे, शनशेट्टी हे सोलापूरचे आहेत. दिव्या सोलापूर. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं, ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन। आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।